नमस्कार, आशा खीर रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत चिकनचं सुक्कं। त्यासाठी लागणारं साहित्य: चिकन 500 ग्राम स्वच्छ धुवून, फोडणीसाठी तेल, अद्रक लसूण पेस्ट, कांदा 2 कट करून, टोमॅटो 2 कट करून, कोथिंबीर, हळद, जिरा पावडर, धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला 2 चमचे, मीठ आणि पाणी। सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेऊया। कढई ठेवू। कढई तापलेली आहे। आपण आता प्रथम तेल टाकून घेऊया 2 चमचे। तेल थोडं तापून द्यायचं 1 मिनिट। आता तेल तापलेलं आहे। आपण आता कांदा टाकूया। हे 2 कांदे मी कट करून घेतले होते। कांदा थोडा परतून घ्यायचा 2 मिनिटं। कांदा आपला चांगला भाजलेला आहे। आपण आता हळद टाकूया। हळद अर्धा चमचा, थोडं मीठ टाकूया चवीनुसार, म्हणजे कांदा चांगला भाजला जाईल आपला। अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, सगळं असं हलवून घ्यायचं चांगलं। हे 1 मिनिट भाजून द्यायचं चांगलं। आता अद्रक लसूण पेस्ट आपली चांगली तेलामध्ये चांगली फ्राय झालेली आहे। नंतर टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो मी 2 कट करून घेतले होते। जरा भाजून द्यायचं 2 मिनिट। हे आपलं चांगलं तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे। आपण आता मसाले टाकून घेऊया। जिरा पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, कांदा लसूण मसाला 2 चमचे। हे मी पहिलेच घेतलेलं होतं 2 चमचे। हे भाजून द्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत। थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे स्वाद चांगला लागतो। आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे। आपण आता चिकन टाकून घेऊया। हे 500 ग्राम चिकन मी चांगलं स्वच्छ धुवून ठेवलं होतं। आता हलवून घेऊया। गॅस थोडा बारीक करायचा। म्हणजे मसाला चांगला लागला जाईल चिकनला। ह्याला काही जास्त वेळ लागत नाही, झटपट होणार आहे चिकनचं सुक्कं। आता आपण
गॅस बारीक करून आपण झाकण मारूया 5 मिनिटं. आता आपली 5 मिनिट झालेली आहेत. आपण बघूया. हे पहा, चिकनला सगळं तेल सुटलेलं आहे सगळीकडून. आपण हलवून घेऊया. हलवून घेऊन झाले आपले चिकन. आता पाण्याचा एक हापका मारू आपण. थोडं पाणी आता आणखी 5 मिनिटं आपण झाकण मारून ठेवूया. गॅस थोडा वाढवूया आपण. आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया आपलं चिकन तयार आहे का. चिकन तयार आहे. आपण थोडी कोथिंबीर टाकूया. गॅस बंद करूया. चिकन आपलं झटपट तयार झालेलं आहे. आपण आता काढून घेऊया. कोथिंबीरीनं आपलं चिकनचं सुक्कं तयार आहे.